पंडू नरेश आणि यमधर्माचा अवतार विदुर काका, अस्तानापूरचे मालक 3 शिवाजी गजमल दादा, 3 जण मालक. पण या तिघांपैकी आईनं दिसत असताना डोळ्याला पट्टी बांधली आणि लेकराच्या चुका झाकून टाकल्या. खरं तर माईनं आणि बापानं लेकराच्या चुका झाकायला नाही पाहिजे. चुका झाकल्या की त्याचे परिणाम वेगळे होत असतील. पोरग मंदिरात गेलं आणि बूट जर चांगला आणला तर त्याच बुटान पोरग झपकायचं, पुन्हा बुट आणत नाही. पण माय म्हणली बरं झालं, गावाला जाल त्या बापाला काम येईल. राहू दे, गावातली इथली इथं जुना घालते पण चांगला आणलाय मोठ्या माणसाचा. गावाला जाल तर बाब्या असाच आणि जाय माय चांगला. कालांतरानं बाब्या ATM फोडू लागला आणि मग बाब्याला तिकडं नेलं त्या आखुड्या चेडीवर. माय म्हणली महाराज मग बाब्या आखुडीत चेडी घालायला. मी म्हणलं 7-8 दिवसाला तुला पण नेणार आहेत जरचं ताम. त्यानं तू पण नाव घेतलंय. संस्कार असले पाहिजे, संस्कार झाकायला नाही पाहिजे. बरं गांधारीनं चूक केली, बरं गांधारीनं चूक केली. आकाश सर म्हणायची माझी लायकी नाही. पुराण सांगते, पुराण पुराण पुराण. धृतराष्ट्राला दिसतच नव्हतं पोरं मोकार आहेत म्हणून. हो पण माईल डोळे होते. नाव माहित नाही तुमच्या मागचे कालिदासची आणि श्रीरामजी आहेत का? हो माईक पड बोकांडी हो तुमच्या. हो या बाई याच्यानं. आणि पुन्हा रगील माणूस महेशो कीर्तन कोणाचं ऐकायचं नाही. काय दुसऱ्या कीर्तनात काय गाणे असतात का? विठ्ठला 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 सोडित नाहीत. एकदा लावू लागले. योग असा आला, मालकाला दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. आपला माणूस तणाला आला मस्त. पट्टी बांधली डोळ्याला. तिला विचारलं का पट्टी बांधली? माय मालकाला दिसत नाही म्हणून मला जग पाहायचं नाही. याच्यात पतिव्रता असती वय? त्याला पतिव्रता म्हणत असते. मला जगच बघायचं नाही. मूर्खपणा केला. 3 पुराण विरोधात गेले. त्यानं सांगितलं आईला डोळे होते, आईनं लेकराच्या चुका बघायला पाहिजे होत्या आणि ज्याला दिसत नाही त्याला सांगायला पाहिजे होतं आपले पोरक पाप करते त्याला आवरा. पण हिनं चुका बघून पट्टी बांधली, चूक केली. चुका झाकायला नाही पाहिजे. एका घरी मला दूध घ्यायला नेलं, मी जात नसतो पण मी संग यायला नेलं, अजून 2-3 नेलं. एकट्यानं नाही जायचं कोणाच्या घरी. बापा इस्त्यात उडी हाणावं पण कोणाच्या घरी एकट्यानं नाही जावा. ज्याला मोठं व्हायचं त्यानं 2-3 गोष्टी सांभाळायच्या. भीतीच नाही दगडा वापटिल्यान मरण नाही. मग संप्रदायात आचरण सांभाळलं की चिंताच नाही, चिंताच नाही. फक्त आचरण सांभाळायचं. हातचा नाही हुकला की हिसाब जुळतो आहे का नाही? तुमच्या क्षेत्रामध्ये आहे का नाही? व्यापारात हातचा हुकला की चट गेलो. 13 कम 85, 90 कम 87. हातचा गेला गेलं आहे का नाही अण्णा? हातचा नाही, हातचा गेला की संपला विषय. हो परमार्थात आचरणाला किंमत. त्या बाईंनी नेलं घरी. तुम्हाला मै शपथ म्हणे दूध प्यावंच लागतं. मी म्हणलं काय कुधाण झालो आहे. आणि मला चेहरा पाहिल्यावर कळती मालकाला पाजित नाही ना आम्हाला पाजायली. जी मालकाला दूध पाजित नाही महाराजाला पाजिती तिला म्हणायचं चुडेलीन. हो हो लिहून घ्या, पुरावा माझ्याकडे. यति भ्रतारेव छन्नैव स्ततेवम यत अप्रिया प्रियाम जनहिताय च तत्पिछाच्छेन योनि तज्जायते. चंडी महाचंडी रंडा यत्कुंडा भयव्याप्तिना. याच्या पुढचंही सांगितलं असतं तुम्हाला पण अजून सगळे केस पिकले नाही. ह्या म्हणते मेला लय चरचर बोलायला. अजून 10-15 वर्ष वाचिलं ना तर कोणाच्या बापाला भेणार नाही. मग विठाला विठाला निलं घरी आम्हाला या म्हणे महाराज. झाकायला नाही पाहिजे, झाकल्यावर घाण होती. बरं आता महाराज घरी यायचे म्हणल्यावर शिवाजी बुवा त्या बाईनं असं झाडून काढलं, सडा टाकला, रांगोळ काढली.
आणि आम्ही जायच्या आधी 5च मिनिटानं कुत्र्यानं संडास केली रांगोळीवर. कोणाच्या कुत्र्यानं केली काय माहित, पण केली. आता त्याच्यावर नाव थोडंच असतंय कोणाचं कुत्रे म्हणून. आता ही बाई वचकट हे म्हणले द्वारके काढ रे काढ काढ. ती म्हणली बाई मी कसं काय काढू, तू ह्या कुत्र्यानं संडास केली नाव आहे त्याच्यावर. ती मोठी मोठी हुशारन ती का साधी होती का, तिनं बकिटावानी शेणलं होतं म्हाताऱ्याला आडातन. ती का साधी होती काय. म्हणजे मी नाही काढीत. मग मालक चालले देवाच्या दर्शनाला, तर मला जिनं दूध प्यायला बोलिलं ती काय म्हणती, अहो कुठं निघालात दर्शनाला, मग जा तवरक इतकी घाण काढा. तू काढणं मी नवी साडी नेसली आणि ते म्हणला माझ्या अंगाव का धोतर नाही का. अशा काही 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 भजनात पुढं आणि मालकाचं घोडं. भजन नाही केलं तरी चालेल पण मालकाला देव मानीचा. हो बाय म्हणते मेला आमच्यात नांगर फिरितो, तुम्ही बी नीट नाही राहा का. तुम्ही संध्याकाळी घरी येताना बुटाड हरपून येतात, त्या येड्या आहेत का तुम्हाला मालक म्हणायला. तुम्ही निदान बुट तर घरी आणली पाहिजे, कुठं वाडा पत्ताच नाही. याच्यात बुटानं यालाच आणलं लोकांना आणि पुन्हा मग तू बायकोनं मला मालक म्हणा. सुंबळ्या तुला तळ्यात टाकायला पाहिजे पैठणच्या. विठाला विठाला विठाला. त्या बाईला वाटलं आता लग्नातला शालू नेसला काय कुत्र्याची घाण काढाव. ती परसात गेली टोपलं भर माती आणली त्याच्यावर टाकली. मी आलो गडबडीत. आता मला वाटलं मातीचे मेद्याला पाय, पण मधात गेल्यावर पायाला कळालं ओलं लागलं. कधी कधी पाहायची गरज नसती बरं का पायाला. तुम्ही एक अजून लक्षात घ्या, गादुड्या घरी गेल्यावर पायाला कळतंय बाई येडपटे, पायालाच कळतंय बाई झाडून टायमाला काढीत नाही. इतकी पाय हुशार येत. तुम्हाला एक सांगू का, डोळ्याला कळत नाही बूट आपला आहे का दुसऱ्याचा आहे, पण पायाला लगेच कळतंय. अरे लहान मोठा व्हायला आहे. डोळे नाहीत पाय हुशार असतात. एखादीच्या स्वयंपाक घरात गेल्यावर पाय चर्र चर्र वाजत येत, म्हणजे इतकं चिकटलोळ स्वयंपाक घर. आणि ती म्हणली मग नाव निर्मळा, साऱ्या फरशीला बुरा आला आणि तो नाव निर्मळा. हो घाला मला सोड्याच्या कारखान्यात निघून कर बटन चालू. नाव निर्मळा हिचं. अरे वा. तिनं गालीच्या टाकला 22-23 हजाराचा आम्हाला बसायला. पण मधात गेल्या आपा पाहायला ओलं लागलं. म्हणलं काय ओलं लागलं, तर मी काय हावदाव थोडाच गेलो तिथंच पुसलं. ती बाई म्हणली महाराज काय करायला काय. म्हणलं काय कणी ओलं लागलो. ती म्हणली माय वास बी आलाय. म्हणलं ह्या ओल्याचा वास कस काय. मी तर वाटानं कशात नाही पाय द्यायला. दारातल्या मातुड्या. म्हणलं हो माती पायाला चांगली असती. बाई त्याच्या खाली कुत्रं हागलं होतं ना, हे झाकल्यामुळं कुटाणा झाला बघा. बाईनं जर माती नसती टाकली तर मी घाणीवर पाय द्यायला असता का. झाकल्यामुळं 22 हजाराचा गालीच्या भाडा झाकल्यामुळं. त्याच्यामुळं तुम्ही चुका झाकल्या की ज्या मुलाचं गणित करता येत नाही असा अमूल्य किमतीचा देह त्याचा मातीत जातोय. मायबापान चुका झाकायच्या नाही. गाफील कट्टे 100 तिला दलिंदर. 100ला 100 मेले. शिमग्याचा हुरे हो. 100ला 100 बिनकामी होते. चट मेले. हे मेल्याच्या नंतर आई आणि बाबा वनात गेले. येदूर काकानं सांत्वन केलं पण मथार ऐकायला तयार नव्हतं, गेलं वनात. आता मालकी कोणाची हस्तिनापुरावर. पंडूराजा मृत्यू पावले. पंडूराजाची संपत्ती बाजूनं पांडव आणि विदुर काका दोनच. याचे 100ला 100 मेले आणि ते वनात गेलं. आता मालकी हस्तिनापूरची दोघायची. आगी लागू तया सुका सांगतोय. किती श्रीमंत होतं सांगू हस्तिनापूर. 2.5 वर्ष एका ठिकाणी, एका ठिकाणी 3.5 वर्षाचा उल्लेख आहे. 3.5 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी आडळकर काका पांडवाकडे होता. तो एका दिवसाला 22.25 क्विंटल सोनं देत होता. सुज्या 45,000 रुपये तोळा झालं ना वाटतंय. तर पण एका किलोत किती तोळे हो. ते बरं कळत आणि हे नाही कळत कोणाला माहीत. अरे वा. कडक टोपा कोपर टोपीचा कोपरा. ऑपरेशन होईल एखाद्याचं. म्हातारपणी लूज घातली पाहिजे ना टोपी. ते बरं कळत असे निबरटक काटाळ घालावं म्हणून. 100 तोळ्याचा किलो का. 100 तोळ्याचा 100 तोळे गुणिले 45,000 एका किलोची किंमत.
सर तर 22.5 क्विंटलात किती तोळे झाले दिवसाचं सोनं. 3.5 वर्षाचे दिवस मोजा. किती श्रीमंत पांडव. याच्यात 2 हिस्से 2. दुसरी श्रीमंती सांगतो. भीमाच्या हाताने जरासंध नावाचा राजा मारला. जरा नावाच्या राक्षसनीने त्याचा सांगा जोडला, त्याला मारलं. 22,000 राज्य त्याच्या आश्रित होते. सगळी संपत्ती पांडवाकडे. नंबर 3 ची श्रीमंती. पांचाल नरेश द्रुपद राजा, द्रौपदीचे वडील, एक मुलगा मृत्यू पावल्याच्या नंतर जमीन जर सोडून दिली तर बाकी सर्व प्रॉपर्टी त्याच्यातली अर्धी द्रौपदीला देऊन टाकली भाऊबीजीच्या दिवशी. किती श्रीमंत पांडव. हस्तिनापूर किती श्रीमंत. 2,500 वाडे गणेश तात्या. 2,500 वाडे. वाडे किती मोठे. एका घरी बसलो मी. बसा म्हणले महाराज. म्या जांभळी देऊन असं अंग ताणल्याबरोबर भिताडच पडलं. 4 इंचाचं भिताड. हे आमचं घर. आणि त्याच्या वास्तुशांतीला म्या तूप तिथलंच खाल्लं, रेठा द्याला आणि भिताड पाडून आलो. भिताडच तसं त्याला हे आमचा वाडा. अरे वा. जोडणी चालू एक जणाची. पांचाळ जोडणी टाकू लागले. होय पांचाळ. आता त्या जोडणीला कडीत ठोकायचा खेळा 6 इंचाचा असतो ना वाटतं. मी काय सुतार नाही. असतो ठोकायला. ही बाई त्या सुताराच्या जवळून गेली आणि खाली वाकावा तर चोर दिसन म्हणून पायाच्याच अशा 2 बोटात खेळा दाबला आणि तसाच खरकीत खरकीत घरी नेला. इतकी बाई हुशार. आणि घरी नेल्यावर खेळा ठोकला भिताडात. कशाला माहिती. मालकाचं शर्ट अडकवायला. भिताड इतकं मोठं होतं त्याच्यातला 1.5 इंच खेळा पलीकडे गेला. म्हणजे किती मोठं भिताड असेल. आणि 6 इंचाचं खेळा. इकून शर्ट अडकिलं आणि तिकडं आणि गेली. तर त्या कस्तुरीला वाटलं बरं झालं आपलं काम झालं. तिनं तेलाची कॅन अडकिली. चतुरीचं पोरग तिच्या वाड्यात खेळायला. आणि ते वापस येऊन म्हणलं आई भाग्याच्या आईनं आपल्या खेळाला तेल अडकिलं. हिनं खेळा उपसून घेतला. तिचं तेल मोरीत. हे आपले घर आपले घर आपले घर आपले. गाडी चालायची बैलगाडी भिताडावून. असे 2,500 वाडे. 2,000. कुंजरा भवस्थितम बलायम शुंडा दंडेन नैवस्तता यज्जायते सव्या अपसव्य यतो भवा तलाशु यत पारणी अंबरा नैवम शुंडा दंडेशु. याचा अर्थ काय. हत्ती दरुजात उभं राहिल्याच्या नंतर सव्य इकडं सोन फिरली. अपसव्य इकडं सवेतला यत भासते अंबरा. त्यानं कोणीकडं सोन फिरली तर चौकटीला सोन चिटकत नव्हती. दरुजा किती मोठा असेल बघा. दरुजा किती मोठा असेल. हे तर काय मेलेलं नाही ना. महाभारत काय आमच्या बापाची जागिरी थोडीची. ही तर मोठ्या लोकांनी लिहिले ना. इतके असे 2,500 वाडे. याच्यातले 1,250 वाडे विदुर काकाचे आणि 1,250 वाडे पांडवांचे. आगी लागू तया सुका सांगतोय. तिसरा पुरावा आहे. पांडव स्वराज्यावर बसल्याच्या नंतर एके दिवशी धर्माने आणि अर्जुनानं विदुर काकाला प्रणाम केला आणि सांगितलं काका आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुमचा हस्तिनापूर वाटून घ्या. विदुर काकानं सांगितलं युवराज राजन पुतण्या जरी असेल तरी दिल्लीचा राजा आहे. हस्तिनापूरचा राजा आहे. ययानरा माझे राजा तो विशेष भूती जाण माझा. राजाश्रय ज्याला प्राप्त तो राजा आहे. राजा आहे तो राजा आहे. राजन विदुर आमच्या धर्मराजाला राजन म्हणायचे. युवराज जी काका मला नकोय वाटून नंतर घेतील. काका कालांतराने तुम्ही जाताल आम्ही जाताल आमच्या पोराच्या पोटात जर पाप आलं तर तुमच्या मुलाला संपत्ती देणार नाही. नाही दिली तरी हरकत नाही पण मला वाटून घ्यायची नाही. थोडंसं अर्जुनाला थोडंसं दुःख वाटलं आणि अर्जुन त्या दुःखाच्या भरात एक शब्द बोलून गेले. काका निमूटपणे तुमचा अर्ध तुम्हाला घेऊन टाका. लोक आमच्या तोंडात माती घालतील असं आम्हाला करायचं नाही. तुम्ही तुमचा हिस्सा घेऊन टाका. विदुर काकानं सांगितलं अर्जुना तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तर मम वात्सल्याम पितृत्वा समस्वम तुम पितृत्वाम सहोदरा. पितृत्व म्हणजे बाप. सहोदर म्हणजे भाऊच ना. सहोदरी म्हणजे बहीण. सहोदर. माझ्या वडिलावर जितकं प्रेम माझं आहे
तितकं वडिलाच्या भावावर म्हणजे काकावर माझं तितकं प्रेम आहे. पुनितो भयत्कारा कशाहून शक्य जगदानंद कंद पतये यत अनस्तो भव जलवोघाना. संकल्प सोडा. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, माझ्या बापावर जितकं प्रेम आहे, माझ्या आईवर जितकं प्रेम आहे, काका तुमच्यावर माझं तितकं प्रेम आहे. वा वा अर्जुना, मग वडिलावर जितकं प्रेम करतोस माझ्यावर, मग तुला कृष्णाची शपथ आहे, मला 12 वर्षाचं झोपडं करून दे. 12 वर्षाचं झोपडं. शेटजी झोपडं माहीत नसेल तुम्हाला, तुम्ही इकडचेच आहेत ना, असते माहीत. ते पुण्या मुंबईला माहीत नाही, आपल्याकडे झोपडे आहेतच. 12 वर्षाचं झोपडं. तर भीमानं प्रश्न केला, 1250 वाडे आहेत तुम्हाला, झोपड्यात कशा करता राहायचे? ते म्हणलं तुला त्याच्याहून करायचं काय? आता मी बोललो असं नाही बोलले, ते महामंत्री होते. हस्तनापूरचे विदुर काका महामंत्री होते. महामंत्री, पूर्ण देशाचे महामंत्री. सामान्य ताकद आहे कधी त्या काळातला महामंत्री. विदुर काकाच्या निर्णयाच्या व्यतिरिक्त राज्यकारभार चालत नव्हता. आणि जो निर्णय विदुर काकाच्या विरोधात घेतला, तो निर्णय धृतराष्ट्राच्या विरोधात गेला. एवढे मोठे विदुर काका विद्वान होते. विदुर काका म्हणजे यमधर्माचा अवतार. मांडव्य ऋषीच्या शापामुळे, मुनिश्री मांडव्याच्या शापामुळे यमधर्माचं एक काम चुकलं आणि त्या चुकीच्या वर्तनामुळे मांडव्याचा शाप प्राप्त झाला आणि यमधर्म विदुराच्या अवतारात मृत्यू लोकात आला. त्यागाचं प्रतीक आहे विदुर काका, त्यागाचं प्रतीक. मला त्या झोपड्यात राहायचे म्हणे. भीमानं सांगितलं काका पण कारण काय ते नंतर कळेल तुला, मला राहायचे. मग कालांतरानं एके दिवशी महिना 2 महिने होऊन गेले झोपड्यात राहत असताना. एके दिवशी धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि कुंती आई साहेब आणि द्रौपदी हे सर्वच जण विदुर काकाचे तिथे गेले. या वहिनी साहेब, या 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 वहिनी साहेब. वाणी किती गोड होती लक्षात घ्या. वहिनी साहेब शब्द तोंडातून पडला. येन सहोदरा अस कामिनी, हा येन वात्सल्य भोजा येते. मोठ्या भावाची पत्नी आई समान असते. हो, या वहिनी साहेब, या या बसा. सुलभा, वहिनी साहेब आल्यात जी. सुलभा काकीनं महाराणी म्हणायचं. महाराणी जरी जाऊ असेल पण महाराणी होती ती. बसायला टाकलं. युवराज बसा, राजन बसा, नकुल सहदेव बसा, भीमा बसा, द्रौपदी या बसा. बसलेले आहेत. आणि मग भीमानं प्रश्न केला, काका आम्ही याच्याकरता आलोत की तुम्हाला झोपड्यात का राहा वाटते? भीमा, हा प्रश्न तुम्ही वहिनी साहेबाला करायचा असता. वहिनी साहेबांनी याचं तुम्हाला उत्तर सांगितलं असतं. तर कुंतीनं पाहिलं आणि सांगितलं, क्षमा असावी, गेल्या 4-8 दिवसापासून मला सारखा भीम बोलतोय, याचं उत्तर तुम्हीच देऊन टाकावं. जी. भीमा, मी झोपड्यात का राहतो याचा तुम्हाला प्रश्न, याचं उत्तर पाहिजे ना, याचं उत्तर तुमच्या जवळ आहे. मी झोपड्यात का राहतो याचं उत्तरच तुमच्याकडे, मला विचारायची गरज नाही. काय उत्तर आहे काका? मला एक म्हणायचं, तुम्ही वनवास किती भोगला? 12 वर्षाचा. अज्ञातवास 1 वर्षाचा. एकूण किती झाले? 13 वर्षे. 13 वर्षे. 13 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? भीमानं सांगितलं, भजनाच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड दशी पिता हरी तुझा घरी, दशी पिता हरी तुझा घरी, हरीच्या
मुलांनो, तुम्ही वनवासात सुद्धा भजन करत होता जी. तर द्रौपदीने एक त्याचा दुसरा पुरावा मांडला. येन ब्रह्नडा भव भ्रतारे वच. ब्रह्नडा म्हणजे बाई. नृत्य शिकवायचं काम विराट राजाच्या नगरीमध्ये उत्तर नावाचा मुलगा विराटाचा, या उत्तराला कथक नावाचं नृत्य शिकवत होती ब्रह्नडा. साडी नेसलेली बाई होती. ती बाई नव्हती, तो माणूस होता. तो जगातला 1 नंबरचा नर होता. आपण 100% नाहीत. कारण आसाराम आप्पा खोटे का होत नाही, आपल्याला वक्षस्थळावर स्तन येतं. ते अर्जुनाला नव्हते. पुरुषार्थयुक्त अर्जुन, पण साडी नेसली. त्याचंही पाप झालतं एकदा, म्हणून त्याला साडी नेसायची वेळ आलती. हो, साडी शक्यतो नेसली नाही पाहिजे माणसानं. स्त्रीचा वेश नाचे जो कोंबडा, आणि किती जन्म हिजडा होईन म्हणले ते पुढं. विठाला विठाला विठाला. ब्रह्मडा स्त्रीच्या रूपात आहे. नृत्य शिकवत होते. उत्तराला दंड मुंड भय व्याप्ती सुधाना. सव्य सव्य भव पदाश्रितो ना. तालव्याना भय जायन्ते अंगुली भवतति यथा सुधा. यत संगाना भय व्याप्तीना. कथकं भवतति जायन्ते. कथकं भवतति जायन्ते. कथकं भवतति जायन्ते. हे नृत्य शिकवती. एकादश भव दंड मुंड भव त्रिशूलधारी यतो जया. वृष्णीर भयतति व्याप्ती सुधा. कालंत खंड भव सुधोजना. गोड असते. तुम्हाला कळत नसेल, पण कानाला गोड वाटत असेल नाही का. बरे, तुम्हाला कळत नाही तेच बरे. तुम्हाला कळाल्यावर मला नाशिकला जावं लागेल डबे उचलायला. बरे, असेच चोर पंक्चर होत जा. नृत्य शिकवतात अर्जुन. वनवासात भजन केलं ना, भजन केलं सर. पण द्रौपदीनं डोळे पाण्यानं डबडबले आणि विदुर काकाला सांगितलं, काका, माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जे डोक्याला केस होते लांब, ते आलेले नव्हते, ते लावलेले होते. त्याला काय म्हणतात महिलांना? गंगावन. गंगावन, गंगावन म्हणतात. तसा स्त्रीच्या डोक्याच्या केसाचा टोपच अर्जुनाला लावलेला होता. कारण अर्जुन खोटी बाई होता ना. त्याला 1 वर्षाचा अज्ञातवास त्या कौरवाला कळू नये याच्याकरता द्रौपदी शैरंध्री या रूपात होती. भीमबल्ल होते, धर्मकंक होते. नकुल सहदेव घोडे आणि बैल पारखी होते. बैल आणि घोडे पारखायचा नाद होता नकुल सहदेवाला. घोडं कसं पारखायचं सांगू तुम्हाला, त्याच्या पारखणं सांगतो बरं का, आपलं नाही. आपल्याला नाही ते आगावपणा करायचा. नकुल आणि सहदेवापैकी एकानं बैल तपासले आणि एकानं घोडं तपासलं. घोड्याची टाप मजबूत आहे, मागचे पाय धरायचे आणि त्या पायावर त्यानं डोकं आपटायचं. टापा जर फुटल्या तर समजायचं युद्धाच्या कामी नाही. डोक्यानं टाप फुटत होती गाफील वऱ्याची. काय बैल तपास, घोडे तपासायची ताकद असेल ते, आणि बैल तपासायचे. शेती इतकी सोपी नाही बरं. शेती बुद्धिवान माणसाचं काम आहे, गाफील माणसाचं काम शेती नाही. हो, बुद्धिवान बुद्धिवान. बैल कसा असावा, सगळा कारभार तंतोतंत. एक जणानं असं ठणगुंडाळलं की जसा गाईचा जहार पाळलाय. हे रे सुंबळ्यान, मला शेती लय खास शेती, थोतरी धानायला पाहिजे तुया. गाईच्या जहारावानी येठण दिसायले. असं येठण आवळायचं आणि खोटीला अडकवायचं आणि इकून मसड बांधायची. झटके देव देव मेली पाहिजे, पण येठणाचा आढा नाही सुटला पाहिजे. त्याला म्हणायचं शेतकरी. बाई कळती अंगणावून, शेतकरी कळतो अंगणावून. बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगते. घरातले कोण पाहिले, कोलव्याला किती बुरा आलाय तर अंगणात कळती बाई किती निर्मळ आहे म्हणून. एका बाईने मला दूध घ्यायला गेलं म्हणे, यान महाराज.
मी म्हणलं मी बाहेरचं घेतच नाही. महाराज मी इतकी निर्मळे, गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. आधी त्याला विचारते तू आंघोळ झाली का, आणि मग मी दळणाचा डबा नेते. मी इतकी निर्मळे. मी म्हणलं बरं महाराज तुम्हाला माहिती आहे मा कसा स्वयंपाक असतोय. मी दळण वाळू घातल्यावर काठी घेऊन बसत असते, चिमणी तर बसू देत नाही. कुठेही पाखरं बसते तर दळणावर बसते, मी पाखराला बसू देत नाही, इतकी निर्मळ आहे. आणि घरी गेल्यावर 14 नातू, एक बसून आलं की लगेच दुसरं बसायला, आणि ते झाकायला बचक भर राख. रक्षाम विष्टा संरक्षिता ततम विलेपनम यतम यत अतिथी देवो भव स्वागतम प्रचिद्दाः. ते राखुंड्याचा ढिगलाचा कपके आणि चुलतीतच होती. हळूच कुण वारं आलं आणि त्याच्यावरलं राखुंड दुधात गेलं, प्याच्या आधीच उलटी झाली. अरे बाप रे बाई. आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही, आणि दळणावर चिमण्या बसू देत नाही. मी म्हणलं बाई हे राखुंड मधात. महाराज ते देवाघराचा मळा आहे. मी म्हणलं मी काय वांजे का बाई, हो तूच पी दूध हे आणि आंघोळ कर माय. विठ्ठला विठ्ठला हे बाईच्या कर्तव्यानं, तिच्या निर्बळपणानं तिचं अंगण सांगते. एक जण म्हणला सोयाबीन झाली 150 पोत, आणि देवलेतून गाडीत पोते टाकल्यावर शिलूत आख वाजू लागला, कुई कुई कुई. शेतकरी कळतो वांगणावून. वांगणाला किती पैसे लागते, पण वांगणावून म्हणजे त्याची शेतीची तरबेजपणा तरबेज. 2 पिढ्यापर्यंत एका माणसाच्या कोळप्याच्या यचक्या होत्या. बापाची पिढी गेली आणि पोराची गेली, आणि नातवाच्या पिढीत तरी कोळप्याच्या त्या यचक्यावर आड केलेल्या अशा चोपड्या तेल झालेल्या यचक्या. यायनं कोळपे रानात नेल्या, मग यचकी तोडली. आता ती कुऱ्हाडीन तासता येते वय, मग खरबडी यचकी. दुपारा भाकर खाताना झटके हाण लागले. बायको म्हणली काय झाली, वरण मधात घुसायले, कापले ते हात. रे वा सुंबळ्या. आणि पुन्हा कोळपे फिटिंगची पॅन्ट घालून. कोळप इतकं सोपं नसतं बरं. पेरणाऱ्यानं जर चूक केली तर कोळप्याच्या बोकांडीवर पडत असती. कारण जाताना टिपणीचा साव पसरला. कसा पसरला माहिती, फटफोडीत. दुसऱ्या तासात टिपण गेली, पहिलं साव मोठा झाला. आंधळ्यान कोळपा हाना झाड निघत नाही, पण तिकून येताना असं उचलूनच धरावं लागतं, बरगड्यात ताण त्यात. हो मग म्हणलं अवघड काम झालं. फिटिंगच्या पॅन्टी जमत असतोय सुंबळ्या. हा ते का कॉलेजच्या दारात उभं राहायचं का नाटकं करायला. विठ्ठला विठ्ठला काय सांगू लागलो. हा बैल 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 कशी असं बैल, बैल ओळखायची ताकद. तरबेज तरबेज. मस्त बैल आणले 1,15,000 हळीहून. काय बैल आहेत. लोक म्हणले काय, आमच्या इथली गुल्प शाट झालेली दोरकी म्हणली बाळू काय बैल आणलाय अण्णा तात्या. बापा काय बैल. मी म्हणलं हिला एकच गुलू पण बैल दिसायला. अरे मी म्हणलं द्वारका काकू नसतंय तसे बैल, त्याच्यावर नसतेत बघत. तर लगेच चतुरी म्हणली तुला लय कळत फिरतानाच सांग जाय. वचकट बोलणार बाय आमच्या इथले. मी म्हणलं अरे नाही रे चतुरा काकू, दिसण्यावर नसते बैल, धरून पा. धर ना मग. आमचा पिपळाच्या मळ्यात कापसात बैल धरला, एकच झाड जिथं नाही ठुलं. बैल तासाच्या बाहेर जात नव्हता, पण साळी कुटीत होता. कळालं ना. मागचा पाऊल फिरून टाकीत होता कापसाच्या मणक्यावर फिरून. मी आणलं मंठ्याच्या बाजारात मी रे, हे कडब्याला काळे बैल, कडब्याला याला शेती म्हणते. शेती हे काय गाफील माणसाचं काम आहे का शेती. तंत तंत. एक जण रोजदार लावला, ते म्हणले या लयच पेरता येते. मांडी घालून येटण घालू लागला. मी म्हणलं ममुल्या घरी होय, घरी होय, घरी घरी. तू जियावारी उभासला सुंबळ्या, मांडी घालून येठण घालीत असते का रे सुंबळ्या. तू लायकीच आहे का कोळपे धरायचे आहे. बैल पारखायची ताकद, घोडे पारखायची ताकद. द्रौपदीनं सांगितलं काका
माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जटा लावलेल्या होत्या, केस लावलेले होते. पण कधी कधी एकांतामध्ये ब्रह्मडेच्या केसाचा गुंता काढण्यासाठी अर्जुनानं द्रौपदीकडे जावा. द्रौपदी जी, एक काम चुकीचं केलं, याच्याकरता स्त्रीचा वेश घ्यावा लागला. ब्रह्मडेच्या रूपात. जी मालक, अज्ञातवास संपत आलाय, काळजी करू नका. आणि द्रौपदी ज्या वेळेला अर्जुनाचे केस सिंचरीत होती, त्यावेळेला अर्जुनाच्या लावलेल्या जटातून रामकृष्ण नामाचा ध्वनी निघत होता. नवे अंगा काया वृद्धीस तथा रोमहा कृत्रिमो भयोप्याप्ती. लावलेल्या जटा, लावलेलं गंगावन. पण अर्जुनाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याच्यातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. तर अर्जुनाच्या रोमातून किती निघत असेल ना. लाल दिवा, अर्जुनाच्या रोमातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. काय भजन केलं? इतकं टोकाचं भजन, इतकं टोकाचं भजन. आणि या भजनाच्या बदल्यात आप्पा हस्तनापुरातलं राज्य पंढरपुरातल्या मालकानं दिलं पांडवायला. लिपणे सर त्याच्या कृपेने भेटले. जर कृष्णानं पांडवावर कृपा केली नसती तर एकदाही राज्य भेटत नव्हतं. 23 अजिंक्य लोक होते तिकडच्या पक्षात. अजिंक्य लोक होते. अजिंक्य 23 कौरवाच्या पक्षात अजिंक्य लोक होते. एक पुरावा सांगू का लहानी सर? दिवसभर कृष्णाला अर्जुनाचा रथ जर निमुटपणे हाणायचा असेल तर सकाळी भीष्माचार्याचं दर्शन घ्यावं लागत होतं. भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मांडाचा मालक, पंढरपुरातला मालक अर्जुनाचा रथ आणू शकत नव्हता. त्याच्या एका बाणातच रथ जळाला असता. पण आधी आशीर्वाद घ्यायचे, मग रथाव, मग पाठीशी घातला, आपण पुढारा झाला, मग सारथी झाला. ते आशीर्वाद. इतके माणसं जय होते, इतके ज्येष्ठ माणसं. कौरवाच्या पक्षामध्ये युद्धातला शिव होता. शिव कर्ण. कशाला म्हणायचं शिव माहिती? अगा कामासक्त केशरी, कामानं व्याळून गेलेली शिवीन. आणि तिच्या पाठीमाग शिव लागला, पळू लागला. शिवीन आणि शिव सन 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 पळू लागले. तेवढ्या अवकाशात कर्ण त्याच वनात होता. आणि त्या सिंहानं कर्णाकडे बघितल्याबरोबर सिंहाचा काम संपून गेला. ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्याच्या नंतर सिंहाचा काम संपतो, त्या अर्थी कर्णाचं तेज किती मोठं असेल कल्पना करा. सूर्यपुत्र होता तो. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. जाताना पाऊस होय आपण आता बघू ना. आणि तुम्हाला एक सांगू का, संचेनच संच मारली. राजकारणात बी संच लिखित झालं की ते झोपत. हो, संच माणसं खराब असली की बाजूला केली पाहिजे. म्हणणं बापू म्हणणं. कुंती सांगती देवाला कुंती सांगती देवाला कर्ण युद्धातला केशरी. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. तेज होतं सूर्याचं तेज. आणि असा 23 अजिंक्यपैकी कर्ण तिकडे उदार होता. उदार कर्णाचं उदारत्व एक नंबरला आहे. भानुमती नावाची बाई देवदर्शना करता चालली. भानुमती दुर्योधनाच्या बायकोच नाव होतं, भानुमती. मला त्याच्या 100 तिच्या जावायचं नाव माहिती.
मला काय तिथे इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं, पण मी पाठ केल्या. हो ना, दे वाचायचं लक्षात राहते. इथं बसलेल्या कोण्याच माणसाला माहीत का शिवाय येत नसत्या. कारण तुम्हाला सांगू का, कोणी दिलेल्या जरी तुम्ही ऐकल्या तर तुमच्या ध्यानात राहत नाही. मी देऊ का 2-3? आकाश सर उद्या सकाळी फोनवर तुम्हाला एक देतो, पण ती तशी नाही देता येत म्हणा. अंशरामजी भानुमती नावाची दुर्योधनाची पत्नी देवदर्शना करता चालली. काय काय हित असलो लोकांचं. या वागण्याची शैली किती गुढ होती बघा ना. भानुमती देवदर्शनाला चालली आणि पंढरपुरातल्या मालकाने एका महाराजाचं रूप घेतलं आणि कर्णाला भिक्षा मागितली. येन सत्रा भव पुनिता द्रव्या अकिंचनस्ततेवच. सत्र चालू आहे, अन्न सत्र. द्रव्य माझ्याकडे कमी आहे, मला द्रव्य पाहिजे. आता कर्ण आणून द्या आप्पा. दुसऱ्याची तर भाकरी खात होता कौरवाची तर, आणि कौरवाला विद्वत्तेचे शूर पाढे शिकवत होता. पण कर्णाने विचार केला, या महाराजाला जर काही नाही नेलं तर आपण ज्याच्या भाकरी खातो त्या राजाला पाप लागते. माणसं हुशार किती जवळ असावं पा. आणि मग कर्णाने विचार केला, या राजाला पाप लागू नये, आपण त्याच्या भाकरी खातोत काम नीट करावा. एका दाशी वयस्कर होती, तिला सांगितलं, बाई राजकुमाराच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून घे. आणि त्या भानुमतीच्या अंगावरचे दागिने दाशीनं काढून घेतले. तिनं सांगितलं, इतक्या रस्त्यात कस काय? कर्णानं मागितले. तिला माहित होतं आपला मालक कर्णाला मानतोय. देऊन टाकलं गठुडं आणि महाराजाला सांगितले, गठुडं घेऊन जाय. फक्त गळ्यातलं मंगळसूत्र जोडे घेतले नाही, कारण सौभाग्यवती स्त्री होती. आणि सगळे दागिने दिले. घरी गेल्यावर तनतन करू लागली, कोण येतो कर्ण? आपल्या घरच्या भाकरी खातो, रस्त्यात मला दागिने मागितले. दुर्योधन म्हणला, तो नशीब चांगलं, पुढच्यान धन मागितल्यामुळं तो दागिने दिले. पुढच्यान जर बाई मागितली असती तुला दिला असतो. कारण दुर्योधन हुशार होता. कर्णानं जे केले ते हिताचे केले. विदुर काकानं महामंत्र्यानं प्रश्न केला, यद् हो तेजो पुत्र. हा तेजो पुत्र म्हणजे सूर्यपुत्रा. कशा करता एका पतिव्रता स्त्रीच्या अंगावरचे दागिने काढेस? म्हणला, महाराज जर आलेला साधू सत्व घेऊन गेला असता तर या राजाच्या बोकंडीवर पाप बसला असतं. मी ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम नीट करावा याच्याकरता दुसऱ्याचे दागिने न देता राजकुमाराच्या पत्नीची दिलेत. काय वावगं केलंय? तर विदुर काकानं पाठ थापतील ती पाठ कर्णाची. वा म्हणले पठ्ठ्या, तो कर्ण होता, तो कर्ण. अशी माणसं अजिंक्य. आणि या लोकांची राख करून पांडवाला गादी दिली. कशा करता माहिती? फक्त भजन केल्यामुळं. वनवासात भजन. पहाती पांडवा खंड वनवासी. झोपी गेल्यावर अर्जुनानं भजन करावा. भजनाची ताकद. झोपड्यात विदुर काका का आगी लागोताय असो का? आता कुंतीला विचारलं, द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तो भजन किती केलं? तिने सांगितलं, काका घरून ज्या दिवशी माझ्या एका मालकानं अंगाला राख लावली होती, पांडवांनी अंगाला राख लावली, एका मालकाच्या हातात खडे होते, एका मालकाच्या हातात गारगुंडी होत्या, आणि धर्म आणि अर्जुन गारगुंडी उधळीत चालले होते. याचा अर्थ असा होता, हे शिकवलं होतं विदुर काकानं की हे भीष्माला कळावा, आत्ताची आत्ता हे रोखावा. पण भीष्मानं रोखलं नव्हतं. खडे आणि गारा उधळीत चालले होते. या विकोपानं कालांतरानं युद्ध होणार आणि खडे गारा उधळणं याचा अर्थ असा होता की या युद्धात हिरे सुद्धा मारणार, मोठे मोठे हिरे सुद्धा जाणार. भीष्म हिरा होते. हा हिरा हिरा. कर्ण हिरा होते. द्रोणाचार्य हिरा होते. कृपाचार्य हिरा होते. काय द्रोणाचार्यांची ताकद! येनो भयो काया श्रीतम भूतलो. शरीर जमिनी उठवलं आणि आत्मा स्वर्गात गेला. आणि यम धर्माला विचारलं, बेटा मोह पोरग मारतू? तौरक द्रौपदीच्या भावानं त्याचं शरीर कापून जिकडं तिकडं फेकलं आणि वापस आलं. यमाच्या थोतरीत हाणायची ताकद द्रोणाचार्य. द्रोणाचार्यानं अर्जुनाला विद्या दिली, संग्रामे हरुजिंतीला. काय ताकद! द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा पाहिला एकलव्याने. भिल्लाचं पोरग, लाहोर चित्र धरणाऱ्याचं पोरग, पण मातीचा द्रोणाचार्य केले आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवली. श्री गुरु छेनी नाभे माती डोंगरी जयापाशी होती, त्याने कोळीत्री जगती एकवद केली. मातीच्या द्रोणाचार्याची साधना केली तर जगात 3रा नंबर आला एकलव्याचा. नंतर द्रोणाचार्यानं नाटक केलं ना अंगठा कापला, म्हणून तो पोराच्या कपाळाचा मणी कापला.
अशोस्ताम्याचा. हे बापान केलेलं पाप पोट्याला फेडावं लागलं. विठाला विठाला विठाला. एवढे शूर माणसं त्या पक्षात, तरी पांडवाला गादी. यानं बेईमानी केली भजन करणाऱ्यासाठी. भजन करणाऱ्याच्या पाठीमागे इतकं राहते. देखोनी दक्षिणा आहे ना अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनी या दूर, आणि स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस या मला पायथ्याची उभं केलं. ही ज्याची ताकद ते भीष्माचार्य. पण मारले हो कोणासाठी? भजन करणाऱ्या पांडवासाठी. अरे तुम्ही भजन करता, भजन भजन याच्याकरता स्वतःच्या संसाराची राख केली. 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले, आणि पांडवाला दिल्लीचं स्वराज्य, हस्तनापूरचं स्वराज्य देऊन टाकलं. कशाच्या बदल्यात? धर्माच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं, अर्जुनाच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं, नकुल सहदेव भीमाच्या तोंडातून वाक्य पड आम्ही भजन केल्यामुळं. द्रौपदीनं सांगितलं 48,324 दाशा असताना, तरी पण विराटाच्या घरी शेण काढीत असताना गाईच्या गोठ्यात रामकृष्ण हरी म्हणायची. गाईच्या गोठ्यात रामकृष्ण हरी. मुक्त स्थितीत शेणाचं टोपलं नेऊन टाकताना रामकृष्ण हरी, जात्यावर दळताना रामकृष्ण हरी. मग या रामकृष्ण नाम हरी भजनाच्या ताकदीवर तुम्हाला हस्तनापूरची महाराणी झालीस. मला एक सांग द्रौपदी, मला एक सांगा धर्मा, मला एक सांगा अर्जुना, मला सांगा भीमा, मला सांगा नकुल सहदेवा, तुम्ही भजन केल्यामुळे तुम्हाला हस्तनापूरची गादी प्राप्त झाली. पण हस्तनापूरचे राजे झाल्यावर तुम्ही किती भजन केलं? धर्मानं सांगितलं ज्या दिवशी गादीवर बसलो त्या दिवसापासून भजन बंद झालं. उत्तर त्याच्याकडेच सापडलं. धर्मा, अरे ज्या हस्तनापूरच्या वाड्यातलं सुख घेत असताना भजन बंद होतंय, आणि वनवासात गेल्यावर भजन करता, दुःखात भजन करता, संकटात भजन करता, आणि हस्तनापुरातल्या मोठमोठ्याल्या वाड्यात राहताना भजन बंद करता. अरे हे वाडे जर तोंडाला भजन येऊ देत नाहीत, याच्याकरता मी झोपड्यात राहिलो. आगी लागो तया आगी शंकर वैष्णवातले शिरोमणी एक गिरगावकर आढळलाय का? आणि गिरगावकरांना सांगितलेलं त्याची बायको तर नाही ऐकायची. तुम्ही ऐकता काय? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव 36 वर्ष जगाचा बाप त्यांच्याकडे पाणी भरायला होता. अशा साधूचं वाक्य, अशा साधूचं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं परंपरा संप्रदायाची. ती बसून कीर्तन करणारे 9 लोक होते. तुम्ही 7 दिवस बसूनच केले, म्हणजे भागवत सांगितलं. हे कीर्तन बसून. आता हे गुडघ्यात गॅप हे म्हणून बसलो, पण हे उभं कीर्तन. बसून कीर्तन करणारी 9 माणसं होती. 9 पांगरेकर बाबा, त्याच्यात 1 नंबरचा कीर्तनकार शुकाचार्य, 1 नंबरचा. पण उभं राहून जर पहिलं कोणी कीर्तन केलं असेल तर संत शिरोमणी नामदेवरायनं. आणि त्या कीर्तनाला मार्क कोणी दिले असतील तर काशीतल्या मालकानं. हो तुमकळसकर, काशीतल्या मालकानं मार्क. किती मार्क? तुमच्या माझ्यासारखी कीर्तन करू देत नव्हती म्हणून माग कीर्तन केलं. महाराज, माणसं फिरीनं सोपं नाही. एखाद्याला मन बाजूला सरकते म्हणे मी आधी येऊन बसलो, तस काय सरक म्हणतो? तर दगड सरकीनं सोपं आहे? हत्तीला वाढणार नाही असा एक दगड आहे मंदिराला. हत्तीला वाढणार नाही असा औंढ्याच्या मंदिराला एक दगड आहे. 4 हत्ती दमतेल, संडास लागन हत्तीला. अशी दगड एक वाढणार नाही 4 हत्तीला. तर अख्खं मंदिर फिरलंय नुसत्या कीर्तनानं. ही मुद्रा आहे त्या कीर्तनाची. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. हा, देऊळ फिरवलं आणि संप्रदाय तिथून पुढे वर्णी पडली, करा कीर्तन कर. आणि तेव्हापासून आपल्याला कंबर बांधून कीर्तन करता आले. ही नामदेवरायची पहिली परंपरा. विठाला आणि ती नामदेवराय जगाच्या मालकासमोर मागणी मागतात. मालक कोणालाही म्हणायचं नाही, कोणाला म्हणायचं नाही. बाई ज्याच्या नावानं कुंकू लावती ते तिचा पती एक मालक. आईत सिद्धी भय व्याप्ती सिद्धियम सर्व स्थितानाम
प्राप्तोर्विन्मखो भायो शास्त्रो सन्मताति जायते. असे 3 वेगळे मालक. हे कोणते आहेत पुन्हा कधी पाहू. पण विश्व ज्याच्या ताब्यात आहेत असे 2च मालक. ज्याच्या दृष्टीत निसर्गाचं चक्र ते शिवजी एक मालक. ज्याच्या कृपेशिवाय ह्या मोबाईलवर बॅलन्सच पडत नाही ते भगवान विष्णू एक मालक. हे 2 मालक. दुसरे मालक अष्टादश संत. तिसरे माझ्या दृष्टीनं मालक ज्यांच्यामुळे आपण आनंदानं झोपतो ते सीमेवरचे फौजी. आणि चौथा कोण मालक हे सांगू का तुम्हाला. ज्याच्या रक्ताचा घाम होऊन काळ्या मातीत पडतो आणि त्याच्या घामापासून मोती तयार होतात आणि तुमच्या माझ्यासारखे फुरके हाणू हाणू खाते. हा चौथा मालक हे शेतकरी राजा. 5व्या मालकाला पठ्या कोणाला मालक म्हणणारच नाही. एक जण म्हणला तुला 2 लाख रुपये देतो मालक म्हण. सुंबळायस का काय. पंढरपुरातल्या मालकानं बारीक सप्पाईट दिलाय पैशाचा. तुला कशाला मालक म्हणून. नालायकाला कधीच मालक म्हणायचं नाही. आमदाराचं जरी गाढव असेल तर त्याला गाढवच म्हणायचं आणि भिकाऱ्याचं जरी घोडा असेल तर त्याला घोडत म्हणायचं. म्हणले हे आमदार साहेबाचं गध आहे इसको घोडा बोलो. म्हणलं तू बोकंडीवर घे. मी कशाला म्हणू. काय गरज आहे त्याच्यासाठी. गाढव गाढवच घोडं घोडच. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. काय नाही चोमळायचं. 4-2 हजार पाकिटात घातले म्हणजे मूर्खाच्या अंडरवेली धुवाचक काय. विठाला विठाला अधिकारी माणसं अधिकारीचे. नामदेवराय जगाच्या मालकासमोर मागणी मागतात. चरण सेवा अखंडित. देवा मला तुमच्या पायाची सेवा द्या. विटेवरच्या मालकानं सांगितलं काय हरकत नाही देऊन टाकतो. पुन्हा वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरात राहण्यासाठी मला जागा द्या. पुन्हा सदा संग हरिदासाचा. काय हरकत नाही देऊन टाकलं. विटेवरच्या मालकानं सांगितलं नामदेवराय ह्या 2-3 गोष्टी उपभोगण्यासाठी शरीर माणसाचं मिळणं दीपक बाबा गरजेचं आहे. काशीनाथ बाबा माणसाचं शरीर मिळणं गरजेचं आहे. आणि माणूस म्हणला की जात आली. जात आली की नाही माणूस म्हणल्याच्या नंतर. मग विटेवरच्या मालकानं नंतर कुथाकुथी होऊ नये म्हणून आधीच नामदेवरायला चिमटा घेतला. तुम्हाला कोण्या जातीत जन्माला घालू. ते काय गिरगावकर थोडेच होते. ते नामदेवराय होते. नामदेवरायनं सांगितलं देवा जातीत कोणाही जन्माला घाल पण मला हरिभक्त कर. मला परमार्थिक कर. मला सात्विक कर. जातीचा काही संबंध नाही. वारकरी संप्रदायामध्ये जातीचा संबंध नाही आणि कुठेही जातीचा संबंध फक्त पोरापोरीचे लग्न करण्यापुरता असावा. असा एकादशी कोण धरते आपले लोक. केळी पाणी कोण घालतंय आपले लोक. इकी देत कोण चाऊस मिया अख्तर भाई सत्तार भाई महमूद खा. आवाज वाढवा दादा देव तुमचं चांगलं करी. केळीला पाणी कोण घालतंय हिंदूचे माणसं. एकादशी कोण धरते हिंदूचे माणसं. सोमवार कोण धरते हिंदूचे माणसं. प्रदोष कोण धरते हिंदूचे माणसं. केळी कोणी किती मुसलमान. मग मधल्या गड्यात बसला का मुसलमान कातड्याच्या आत केळीच्या. काय करायचं व्यवहाराला आपल्या जातीचा संबंध काही नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय येतो आयसा वेदशास्त्री. आणि वेद कोणाला बनायचं सर्वां परियति भास सुधाना शास्त्रं भय जायन्ते गुणित भयाति पुराण भयो शास्त्रं मंडित जन्मक जाय निरांजन भव वेदो पुनिता निरांजन भव वेदो पुनिता निरांजन भव वेदो पुनिता. शास्त्र पुराण ज्याची आरती करते त्याला वेद म्हणतात. शास्त्र आणि पुराण ज्याची आरती करते त्याला वेद म्हणतात. आणि या वेदानं शिक्कामोर्तब केला निर्णय येतो आयसा वेदशास्त्री. सांप्रदायिक माणूस आला की त्याची जात विचारायची नाही. त्याचे फक्त गुण पाहायचे. गुण पाहायचे. तांबुळ्याच्या कुळात जन्माला आला एक महाराज मोमीन. मोमीन म्हणजे मुसलमान. मुसलमानाच्या कुळात एक महाराज जन्माला आले. इतकं सुंदर भजन केलं आनंद आश्रमात. एवढं सुंदर भजन केलं पण भजन करीत करीत पोटाचं काम करीत होते. हे बघ महाराज शेतकरी आहेत बरं. आणि काम करणारी माणसं आपल्याला आवडते.
मी तर ते सरपंचाला सांगितलं, आयत खाणारा जर 4-5 बाऱ्या भेटला तर समजायचं गाय कापल्याचं पाप लागलं. आळशी हलकाटायचं थुत्तर पाहायचं नाही, घातक असतं ते. आलशो भवायाम, मी नाही सांगत महाराज, वाजिता कमाय. आलशा भयस्तो स्थिती तिजायो, यत्पुरुषाला भयंतो मंडित स्वेदानयवं भक्षन्तियो, स्वानां तुच्छं परिभेदाय, स्वानां तुच्छं परिभेदाय, स्वानां तुच्छं परिभेदाय, नैवं गांजा कसं लिखितं. हे गांजा फुक्यान लिहिले का? आळशी माणूस हा कुत्र्यापेक्षा तुच्छ हलकट आहे. कुत्र मालकाचा दरुजा सांभाळल्याशिवाय भाकर खात नाही, आणि आळशी बेटे न काम करता करता भाकरी खाते. हे कुत्र्यापेक्षाही पिसळलेले कुत्रे समजायचं, असं शास्त्र सांगतंय. काम करायचं, हरि का नाम, पेट का धंदा, न करे मूर्खांदा. आपण ज्या कुळात जन्माला आलो ते कुलाचार करायचा, भजन करा, ज्याला जो देव आवडेल त्या देवाचं चिंतन करा, पण पोटासाठी काम करायला पाहिजे. न करे मूर्खांदा. उत्तर भारतातल्या एका साधूचं वाक्य, ते काय गोट्या खेळणार थोडंच साधू. मुसलमानाच्या कुळात साधू जन्माला आला, पोटाचा धंदा. वस्त्र इनीत होते दीपक बाबा, वस्त्र काशीनाथला, आणि वस्त्र विणता विणता ते भजन म्हणायचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम बुडून मी भजन नाही करायचा. पठ्याली एखाद्याला मळमळ होत असेल तर एकांतात भेट सांगतो मग त्याला, मी वाचिल्याशिवाय काहीच बोलणार नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. बाईनं मालकाला जेवायला वाढायचं, त्याला भूक लागल्यावर म्हणली मी हरिपाठ वाचायले. अशी बाई ज्या गावात आहे त्या परिसरात पाऊस कमी पडत नाही. गळ्यात शपथ, सकाळच्या गिरगावकर मरण, मी जर खोटं बोलत असेल तर पुरावा आहे माझ्याकडं. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे, जिच्या कपाळावर कुंकू आहे. तिचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. तिनं त्याचं पालन करणं, त्याची सोय करणं हे ती कर्तव्य. 17 गाथे वाचली. नवऱ्याला म्हणली मी लय थकले, मला पिठलं पोळी करून द्या, आणि त्याही ममुल्यान करून दिली. त्याचं 10 पिढ्याचं पाप उतू आलं, त्याला अशी चुडेली भेटली. विठाला विठाला विठाला. मालकाच्या सेवेची ताकद किती मोठी महाराज. 7व्या अवतारात एक बाई देवाच्या पायात पडली नाही, प्रभू रामचंद्राच्या पाया पडली नाही. प्रभू रामचंद्र तिच्या 9 बाऱ्या पाया पडले असं पुराण सांगते. गिरगावकर नाही. एक जण म्हणला पुराण काय आमच्या चुलत्याने थोडंच दिले, पुराण अधिकारी लोकांनी लिहिलेले. 9 बाऱ्या प्रभू रामचंद्र तिच्या पाया पडले, ती एकदाही नाही पडली. राम पाया पडल्यामुळे 4दा सीताई साहेब पाया पडल्या. रस्त्याने सीताई साहेबाला जर असं चिमटा घेतल्यावानी झालं. म्हणलं काय मालक, तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडले, तुम्ही पडल्यामुळे मी 4दा वाटले, ती बेटी एकदा पण तुमच्या पाया नाही पडली. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं सीते गपचिक बस, आपलं नशीब चांगलंय, ती पाया नाही पडू दी, तिने आपल्याला पडू दिलं, हेच आपलं मोठेपण. कोण सांगत होतं? पंढरपुरातला मालक. 7व्या अवतारातला तुझे विष्णूचाच अवतार आहे. तर सीतेने सांगितलं काय काम केलं त्या बाईनं? तिनं काहीच काम नाही केलं. ती 3दा मालकाच्या पाया पडत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. 3 वेळेस मालकाच्या पाया पडणाऱ्या बाईच्या पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात तिच्या पाया पडला. तो का म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता. काय ताकद आहे. आपा लोक बसलेले आहेत ना पुढे. तुम्हाला मी सांगतो एक उदाहरण. एका बाईच्या मालक रोज शंकराला चिता भस्म देत होते. चिता भस्म रोज 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 चिता भस्म. त्या दिवशी माणूसच मिळाला नाही कोणी. आता कुठं द्यायचं चिता भस्म, आणि आतून आवाज आला लक्ष्मी भस्म पाहिजे. बाईनं स्वतःच पेटून घेतलं, स्वतःच पेटून घेतलं. वा. मालक बाहेर आले, पाहिलं तर पत्नीची असते राखे. ती शिवजी लावली. शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे?
जिनं आजचा नियम मोडू द्याला नाही तीच पत्नी मला पुन्हा द्या. ही भारताची स्त्री इतकी पवित्र आहे. या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल तर या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री सांगू तुम्हाला, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न कृष्ण ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई या देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आल्यात. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज याच पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. रत्नांना जन्म घालणारी या देशाची स्त्री किती मोठं रत्न असेल, इतकी पवित्र. मालकाची सेवा करायची तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. एखादा उपवास धरायचा नाही, लवंगाव एखादा धरीतील राग त्याच्यावर काढी भेताड पडन ना डोसक्यात. कोण सांगितलं असं करायचं? सगळ्यात मोठं ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्या पोरायला सांगतो, आजच्या सप्त्यातलं कीर्तन सफल झालं पाहिजे. सणावाराला पाय पडतात का नाही मला माहित नाही, पण किमान महत्वाचे रोज जरी एकदा मायबापाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला पंढरपुरात जायचं काम नाही. नाटकुले झाले आमच्या इथला पांड्या, आमच्या इथला. मी दुसरीकडे मला काय गरज आहे फुकट कळण शेंडी वळवळ. हे बिना चप्पलचा पंढरपूरला जातो आणि तिथून आल्यावर चपलान म्हातारीला हाणलं काय का, तरी तुम्ही याला बी हसायले. बिना चप्पलचं चलत पंढरपूरला गेला दीपक बुवा आणि तिथून आल्यावर म्हातारीला हाणलं. पंढरपुरातला कसा मानीन त्याला? अद्याप नाही. मातृपितृ भक्त जे आहेत ना त्यांना मानते. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई वडील प्रत्यक्ष काशी येत, दर्शन घेतलं की काशीतला विश्वनाथच त्यांच्या घरी. इतकी माय बाप्पा सकल तीर्थाची अधुरे जे का जाण माता पितरे. इतकी ताकद आहे आई वडिलांची. सेवेत फार मोठी शक्ती, फार मोठी शक्ती. पोटासाठी धंदा, जातीन मुसलमान, कपडा इनायचा. पण कपडा इंता दीपक बुवा भजन केलं. ते भजन इतकं मार्मिक झालं, वृत्तीनामी झाली. ज्या वस्तूला स्पर्श झाला ती वस्तू भजन करीत होती. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. त्या कपड्याच्या धाग्यात राम राम निघू लागलं. जातीनं कोण आता महाराज? मुसलमान. म्हणून नामदेवराय म्हणले देवा जन्म होता भलते याती. कोण्याही जातीत जन्माला घाल मात्र मला हरिभक्त कर. भांडण कर, हरिभक्त कर, हरिभक्त. ठीक आहे, काय हरकत नाही. नामदेवराय पायाची सेवा तुम्हाला देतो, त्याबद्दल काही दुमत नाही. पायच तोडून देतो. देवाचा काय कमी सगळं देतो तुम्हाला पाय. पण माझी अशी इच्छा आहे, तुमची परिस्थिती नाजूक आहे. संध्याकाळचा ठिकाणा नाही तुम्हाला, खाण्यासाठी नाही, राहायला घर नाही तुम्हाला. एखादा बंगला देऊ का? ते नामदेवराय होते, गिरगावकर नाही. नामदेवरायनं सांगितलं देवा जितकं मागितलं तितकंच दे. काहून नकोय तुम्हाला पैसे? ऐका म्हणले आम्ही अशा परंपरेतले माणसं येत की त्या परंपरेत आतापर्यंत तुझ्या पुढे कोणी हात पसरत पुढे हात पसरले नाही याच्या करता मागणार नाही. 7व्या अवतारात रावणाने शहाणपणा केला. दादा थोडासा आवाज करा, चांगलं प्रेम देऊ तुमचं. रावणाने थोडासा शहाणपणा केला. सीताई साहेबाचं हरण केलं
आणि अशोक वाटिकेत शिपाई साहेब ठेवले. शिपाई साहेबाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मांडाच्या मालकाने 11वा रुद्र आपलासा केला. त्या एकादश रुद्राचं नाव होतं मारुतीराय. महाराज खेळात तितका हुशार कोणीच नाही. खेळिया माझी हनुम्या शहाणा न पळे कामा व्यसनी रे. कामाची नाही तेथे क्रोधाची कैसा. काय टोक त्या संन्यासाचं. बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी होते का बायको जगवायचा कटाळा म्हणून संन्यास घेतला का? अद्याप नाही. आईच्या पोटातच कंबर आवडून घेतली. नैष्ठिक ब्रह्मचर्याचा कासोटा. विश्वातला 1 नंबरचा संन्यासी. विश्वातला. रावणाने 10 रुद्र प्राप्त केले ते 10. पण 11वा रुद्र रावणाच्या हातात आला नाही. म्हणून प्रभू रामचंद्राचा जय झाला. 11वा रुद्र रावणानं जर आपलासा केला असता तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता असं पुराण सांगते. बाळ्या नाही, पुराण सांगते. पुराण इतकी 11व्या रुद्रात ताकद होती. इतकी ताकद. त्या रुद्राला आपलंसं केलं. नामदेवराय का मागत नाहीत देवा पुढे. काही दिलं असतं देवानं. काही दिलं असतं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हनुमंता सीता हरवली बापू. ठीक आहे. शोध घेतला. मारुतीरायच्या सोबत त्यांच्या वंशातली बरीच लोक आली. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगूळ. समुद्राच्या तीरावर वास्तव्य असताना देवर्षी नारद मारुतीरायला भेटले. रामायणात बघायचं नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचं. नारद भेटले. मारुतीरायला सांगितलं पंसता एक बोलू तुम्हाला. तुम्ही संन्यासी, मी संन्यासी. मी काय खोटं बोलणार नाही. आणि दोघायला पैशाची गरज नव्हती. खिशेत नव्हती ना. मठ नाही, आश्रम नाही, संस्था नाही, खिसा नाही, शर्टच नाही तर खिसा कशाचा. निष्ठावंत संन्यासी. म्हणे तुमचा आणि रावणाचा वाद फक्त सीतेपुरता आहे. आणि रावण बेटा काही सीता देत नाही. मेल्याशिवाय सीता देणार नाही. हे मारुतीरायला कळालं. आधीच कळालं तो, पण नारदानंही सांगितलं. मग सहज एके दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या कानावर वार्ता गेली. तर प्रभू रामचंद्रानं मारुतीरायला सांगितलं हनुमंता एक बोलू का बापू. काय? रावण मरुस्तर सीता देत नाही. का मागत नाही? नामदेवराय का पैसे नको म्हणतात, का द्रव्य नको म्हणतात, का वारे घोडे नको म्हणतात, याचा पुरावा देतोय. म्हणे रावण मरेपर्यंत आपल्याला काही सीता देत नाही. होय. मग रावण मारल्याच्या नंतर आपण सीता घेऊन जाणार. लंका द्यायची कोणाला? तो बिभीषण याच्याकडे आला नव्हता. नंतर बिभीषण आला. बिभीषण खुर्चीचा लागत माणूस होता. भजन करीत होता बिभीषण, त्याबद्दल दुमत नाही. पण 4 संतांनी बिभीषणाला मानलं नाही. का? त्याची भक्ती स्वार्थी होती. म्हणतो बापू मनसी विभीषण सहला हरी विभीषणाला मूर्ख म्हणायची गायगिरी गावकराची टप्पर आहे. पैठण मधले मालक म्हणले परे तो महामूर्ख जाना. मूर्ख आहे, स्वार्थी होता तो. नंतर आला. अगोदरची गोष्ट मारुतीरायला सांगितलं हनुमंता किष्किंधेचा राजा वाली मी मारला आणि सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केलं. पण ज्याच्या बापाला मी मारलं तरी त्याचा मुलगा आपल्या पक्षाचा सेनापती झाला.
भारतीय युद्धामध्ये द्वापार युगामध्ये कौरवाच्या पक्षाचे सेनापती पितामह भीष्माचार्य होते आणि त्रेता युगात भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षाचे सेनापती अंगद होते आणि अंगदाच्या बापाला मारलं प्रभू रामचंद्राने। देवाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि मारुतीरायाला सांगितलं, पाहून सुता काय प्रभू एक बोलू का बापू? काय बोलता देवा? मला असं वाटतंय किष्किंधेचा राजा सुग्रीव केलं तर रावण मारल्याच्या नंतर लंकेचा राजा आपण अंगद करू। मारुतीरायाने सांगितलं, देवा लंका घ्यायची न घ्यायची ते ठरवीन, मला म्हणायला पण लावू नका त्याला। आपल्याला नका। ज्यानं स्वतःच पाकिट घेतले नाही ते दुसऱ्याचे पाकिट कशाला भरीन? आहे का नाही? ज्यानं स्वतः रुपया घेतला नाही ते मारुतीराय दुसऱ्याला कशाला लंका द्यायला? काय गरज आहे त्याला? मागणं पुढून फुकुट आवडत काही संबंधच नाही या गोष्टीचा। प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे जातीच आहे तुमच्या, अंगावर इष्टू घ्यायचा नाद नाही आपल्याला। तुम्ही विचारा। बोलून घेतलं अंगदा, मालकान बोलिले का मागत नव्हते संत, वडिलाची रीत जाणत असो। अंगदाला बोलून घेतलं, पुढे बसले। अंगदा जी प्रभू, मालक म्हणायचे अंगद, लहाने मालक मोठे मालक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि लहाने मालक म्हणजे लक्ष्मणजी। काय मालक? अरे म्हणे रावण काही मरेपर्यंत सीता देत नाही ते भेटत, मग रावणाला मारावंच लागल। हो प्रभू, आम्ही गदा आमच्या सळसळ करायला त्याला मारण्यासाठी, पण एक शंका आहे रे अंगदा, रावण मारल्याच्या नंतर आमची इच्छा आहे तुला लंका देऊन टाकावं। महाराज एका पुराणामध्ये 14 श्लोक आले, त्या 14 श्लोकातल्या 1.5 श्लोकाचा अर्थ ऐकल्याच्या नंतर पिणारं पण रडन, दारू पिणारं पण रडन, इतका गहन अर्थ त्या 1.5 श्लोकाचा। ठास अंगद रडू लागला। प्रभू रामचंद्राकडे पितांबर नव्हता, कारण वलकल्ल होती अंगावर। कोट्यावधी सूर्याचं तेज ज्याच्या चेहऱ्यात त्याचे हात किती कोमल असतील, त्या कोमल हाताने अंगदाचे डोळे पुसले। बाळा का रडतोस? प्रभू एकच दुःख झालं, मी ज्याचं भजन करतो तो मला ओळखीत नाही, मला याचं दुःख आहे। तुम्ही मला ओळखू शकलं नाही प्रभू, तुम्ही मला ओळखू शकलं नाही। माझी भक्ती स्वार्थी नाही, मी निष्काम भजन करणार आहे तुमचा, मला नकोय लंका। जरसा लक्ष्मण मालकाला राग आला आणि लक्ष्मणजींनी सांगितलं, अंगदा तुला काही वाटतं का नाही रे? अरे रावणासारखा बलाढ्य राजा मारल्याच्या नंतर तुला लंका भेटायली, तुला याचं काही श्रेय वाटतं का नाही? तर अंगदाचा थोडासा पारा चढला। कसा चढला माहितीये का? जे ओरिजिनल सेवा करते का ते भेट नाही, भय काय त्याच्या जीवा, खरी सेवा करणाऱ्याला भीती वाटत नाही। अंगदाने सांगितलं, लहाने मालक रावण मारणं काय मोठी गोष्ट आहे? लक्ष्मणजीनं सांगितलं, अरे अंगदा जरा डोक्यात विचार आण तू, 33 कोटी देवता त्याने कोंडून टाकल्या, सूर्य त्याच्या इथं दिवे लावायला आहे, वारं त्याचे रस्ते झाडायला आहे, आणि त्याचा फॅन कूलर एसी कोण होती दीपक बाबा माहितीये? निशापती म्हणजे रात्रीचा पती चंद्र। रावणाची एशी होती, सरपंच एशी। रावणाला घाम यायला लागला की काय करायचा निशापती? निशायती अन काल भयातो निशापती भय जायंते रे, अंबर भयतति स्वेद सुदाना, अंबर भयतति स्वेद सुदाना, लंकेशा भय गृहस्थिति, लंकेशा भय गृहस्थिति, लंकेशा भय गृहस्थिति। स्वेद म्हणजे घाम, जर रावणाला घाम आला तर निशापती चंद्र, अंबर म्हणजे वस्त्र, वस्त्रानं वारा घालीत होता, चंद्र त्याची शीतलता कमी पडल्या, इतका पावरबाज रावण होता। आणि अंगदा त्याला मारणं इतकं सोपं आहे म्हणे, हे तुमच्यासाठी अवघड असेल, तुमच्यासाठी अवघड असेल, आणि त्याला मारून तुम्ही लंका द्यायला का मला? काय मोठापणे? लक्ष्मण म्हणले, डोकं खराब झालं का तू?
अरे रावणाला आम्ही मारायलो, हक्क आमचा आहे त्या लंकेवर, आणि आम्ही तुला द्यायलो, तुला काही मोठेपणा नाही. मालक पुढचा ऐका, मी आशा बापाचा मुलगा आहे, मी आशा बापाचा मुलगा आहे. माझ्या बापाला लंका घ्यायला 2च मिनिटं लागत होते, फक्त 2च मिनिटं. मी वालीचा पुत्र आहे. माझ्या वडिलांनी रावणाला बगलात घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. एका समुद्राची लांबी किती? 1200 किलोमीटर. 100 योजनाचा समुद्र असं रामायण सांगते. 4 कोसाचा 1 योजन, 3 किलोमीटरचा 1 कोस, तर 12 किलोमीटरचा 1 योजन, 12 गुणिले 100, 1200 किलोमीटर लांबीचा 1 सागर. अशा 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. किती टाइम लागला असं उड्डाण करायला? तोपर्यंत रावण गाईच्या कासात गोचिड बसतो तसाच चिटकालेला. रावणाच्या बेंबी फुटल्याच्या नंतर त्याचा मृत्यू. तर अंगदानं सांगितलं, लहाने मालक मोठे मालक, माझ्या वडिलानं मनात आणलं असतं तर रावण टमाटर दाबल्यासारखा बगलात दाबला असता. रावण मेल्यावर लंका कोणाला? तर लक्ष्मणजी म्हणले वालीला. वाली गेल्यावर लंका कोणाला? प्रभू रामचंद्र म्हणले अंगदा तुला. मग लक्षात ठेवा लहाने मालक मोठे मालक, मी अशा बापाचा मुलगा आहे की ज्याच्या बापानं दुसऱ्याची संपत्ती फेटाळली. मी अशा बापाचा मुलगा आहे की ज्याचा दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा नाही. कोणाच्या संपत्तीवर डोळा न ठेवणारा वाली नावाचा माझा पिता आहे, आणि त्या पित्याच्या पोटी पठ्ठ्याचा जन्म झाला. तुमचं भजन करून कशाला लंका घेऊ? हे मागचे भजन करणारे काही स्वीकारित नव्हते. वडिलाची बुजुर्ग वारकऱ्यांनी तुझं भजन केलंय, तुला पुढे हात पसरले नाही म्हणून मागची रीत जाणतो. म्हणून काही नको देवा, काय पाहिजे? फक्त तुमच्या पायाची सेवा, याच्या व्यतिरिक्त काहीच नको, काहीच नको, काहीच नको. दीपक बाबा ब्रह्मदेवानं वरून सत्य लोकातून खाली पाहिलं, आणि खाली पाहिल्याच्या नंतर सगळं तर त्यानंच निर्माण केलंय. मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टी ही ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. ब्रह्मदेवाची निर्मिती. निर्माण झालेल्या जीवाला काय खाऊ घालायचं हे भगवान विष्णू परमात्म्याची क्रिया, आणि या जीवानं शहाणपणा केल्यावर कोण्या दिवशी फुकायचं हे शिवजीच्या हातात. संहार कार्य शिवजीच्या हातात आहे. बेटा तू शहाणपणा करायला आता तू मृत्यू लोकात राहायच्या लायकीचा नाही. या 3 लोकांकडे 3 कामं. जन्म घातला की ब्रह्मदेव मोकळे, हे सगळं सांभाळायचं ह्या 2 लोकांकडे आलं. तर ब्रह्मदेवानं अशी जीव सृष्टी पाहिली, त्यांच्या मनात आलं आपण अशी एक सुंदर कन्या जन्माला घालू, अशी सुंदर कन्या की कोणालाही वाटलं पाहिजे ही मला पत्नी म्हणून भेटावं. वरच्याच्या हातात आहे. मला सांगा बरं, असा एखादा डॉक्टर आहे का त्याने एखाद्या गरोदर स्त्रीला इंजेक्शन दिल्यावर पोरग गोर जन्माला येते? असं ऐकलं सरपंच तुम्ही कुठं डॉक्टर? आणि जर डॉक्टरकडे तशी औषधं असते तर डॉक्टराला काळे पोरं झाले नाही का? हा, डॉक्टराला लंगडे हेकणे पोरं झाले नाही का? नाही, औषध ते कोणाकडे? ही सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. असं एखादं औषध आहे का ते औषध दिल्यावर पोरग होतंय? नाही. आणि तसं औषध असतं तर तुम्ही पुरी हो दिल्या असत्या का?
नाही. आणि मग तुमच्या पोरानं लग्न कोणा शेळ्या संग केले असते का? चांगलं नाही म्हणता राव तुम्ही. हा? महाराज हे ताब्यातच नाही विज्ञानाच्या. ही सगळी सत्ता त्या दोन मालकाच्या हातात, ते शिवजीच्या आणि विष्णू परमात्म्याच्या. मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, सुकुमार पाहिजे, सावळी पाहिजे, गोरी पाहिजे, चंद्रनना, चंद्र साक्षी, भय साक्षी, अश्वप्रिया, प्रियकांती, नदी साक्षी, सखल कांती, भय व्याप्ती, दृश्यस्थिता, भास्कर तेजा, निशापती तेजा. हे पूर्वीच्या बायकांचे लक्षण होते. नदी तनया, जला मोघा भय व्याप्ती, आनन पुटे भय स्थिता. तिला नदी तनया म्हणत असते. आता काय आपलं लग्न झाले त्याच्यामुळे हे कुटाने सगळे सोडून दिले. काय करायचं? नदी तनया, साक्षी दंतन, साक्षी प्रिया, काय करायचं आहे भानगडी. आणि कळत पूर्वीच्या काळातली जुनी माणसं पोरगी बघायला जायची आणि तिथून आल्यावर म्हातारी आमच्या विचारायच्या, कशी आहे पोरगी? साक्षी प्रिया. कशी आहे? चंद्रानना. त्या काळातल्या म्हाताऱ्याला कळत होती म्हणून ते म्हातारे जात होते. आता म्हाताऱ्याचा पत्ता कट गेला आणि हे जीनच्या पॅन्टीवाले सोंगळे चालले. यायला कुठं अक्कल असते का? चंद्रानना काय, साक्षी प्रिया काय, नदी तनय